पाहत होते. विजयासाठी 32 धावांचं आव्हान आणि ह्या आव्हानाचा पाठलाग करताना हा संघ वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती संघाचं खाते या ठिकाणी ओपन होते. धावसंख्या 1. जोरदार प्रहार, परंतु काहीसं चांगलं असं क्षेत्ररक्षण होतं, परंतु झेल काय टिपता आला नाही. धावसंख्या होती 3. फलंदाज संतोष आणि नाग्या ज्यांनी मागील सामन्यात चांगलं असं प्रदर्शन केलं होतं. आपण पाहतो हा सामना. तू तेच खेळू दे. पाणबुडी 11 ब विपक्ष सुमित 11. चला मॅचला चालू करूया. सुमित 11 फिल्डिंग लावून घ्या. चला प्लीज. जास्तीचा वेळ घेतला जातोय. चला फास्ट खेळा प्लीज. 3 षटकांची लढत असेल, लक्ष द्या. आणि आज आपल्याला संपूर्ण गट देखील क्लिअर करायचा आहे. बारावा प्लेयर कमेंट्री बॉक्स मध्ये या. दोन्ही टीम 12 खेळाडू. पाणबुडी 11 फलंदाजीसाठी अगदी सज्ज झालेत. 2 सलामीचे फलंदाज. सुमित 11 गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आणि गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतील. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, अगदी फॉलोइंग स्वीप चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. चेंडू जाईल. कडक फटका राहुल यांच्या बॅट मधून. षटकार.
आकाशाने स्वतःचं खातं उघडलं, षटकाराने राहुल यांनी देखील आपलं खातं उघडलंय. षटकाराने टीमची धावसंख्या 13 धावा. आक्रमण केली जात आहेत. चौथा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. अगदी एक चौथी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. मोठे फटके आल्यानंतर मात्र प्रत्येक फलंदाजाने अगदी सिंगल घेतले, म्हणजेच काय तर चांगलं क्रिकेट. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, पुन्हा एकदा एक धाव. नंदूचा हा चेंडू चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये आकाश ब्रँडेड षटकार. वीस धावा धाव फलकावर, 5 चेंडू अखेर. 3 उत्तुंग षटकार आलेत या षटकात. शेवटचा चेंडू अगदी भुंद्यात टाकलाय, खोडून काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला अगदी यष्टिरक्षक जातील, चेंडू फील्ड करतील. या शेवटच्या चेंडूवर एक धाव प्राप्त झाली. या पहिल्या षटकाचे होते सांगता. नंदू यांच्या या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 21. धन्यवाद. कृपया आपण पानबुडी कलामंचाच्या शिलेदारांना विनंती आहे, आपण पाहतोय बाउंड्री पंच म्हणून कोणी दिसत नाही. आपण जायचंय ललित रामबाडे, महेश नेवरेकर, सचिन रामबाडे, आपण बाउंड्री पंचगिरी म्हणून कामगिरी बजवायची या ठिकाणी. नंदू यांच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 21. षटक क्रमांक 2. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज विकीचा पहिला चेंडू, वेगवान चेंडू हाताळला जातोय. अगदी चेंडू शरीरावर आदळला. निर्धाव चेंडूने मात्र या दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. विकी आल्यात गोलंदाजीसाठी आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर आता मात्र विकी यांना पुनरागमन करावं लागेल. आकाशसाठी स्लोअर मध्ये होता. फ्लेक कॉर्नर आपल्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर चेंडू क्लिअर करेल. मिड विकेट सीमारेषा. येतोय पानबुडी देवी चषक षटकार. बचना है हसीनो तो मैं आ गया, बचना है हसीनो तो मैं आ गया, हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 27. 27 रन्स ऑन बोर्ड. गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेट आहे सीमारेषा लगत. चेंडू फील्ड केला जाईल, फेक केली जाईल. तद्वर एक धाव आकाश आणि राहुल यांच्या माध्यमातून प्राप्त केली गेली आहे. सिंगलने आकाश इथे स्ट्राईक रेट करतील. टीमची धावसंख्या 28. 28 धावा धाव फलकावर. ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता आणि आकुट टप्पाच्या चेंडूवर केलाय मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. पानबुडी चषक षटकार. यानंतरचा सामना आहे कैलासवासी रामदासभाई बलेकर स्मृती 11 विरुद्ध दीपसाई 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, कृपया आपण टॉच बॉक्स कडे वळायचं आहे. कृपया चेंडू द्यायचा आहे मैदानात नवीन. रामदासभाई बलेकर स्मृती 11 विरुद्ध दीपसाई 11. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण त्वरितच यायचं. या ठिकाणी आपल्याला फार कमी अवधीमध्ये ह्या स्पर्धा संपन्न करायच्या आहेत. वेळ निघून जाते. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आणि वळतोय थेट स्पर्धेकडे. नो चेंडूचा इशारा आलाय. तद्वार एकदा पूर्ण केले. वेळीचा प्रयत्न करत असताना अगदी शेवटच्या क्षणाला थांबवलाय. यस, अगदी चक गोलंदाज आढळलाय आणि आता हा गोलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. यस, अगदी 9+1 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील.
आणि या 2 धावेने या टीमची धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी रामदास भाई 11 संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. दीपसाई 11 संघाचा कर्णधार आपण त्वरितच यायचं आहे नाणेफेकसाठी. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. कृपया विनंती आहे संघाला पंचांशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. कृपया सामन्याला सुरुवात करायची आहे. दीपसाई 11 कर्णधार या ठिकाणी उपस्थित नाहीये. दीपसाई 11 संघाच्या कर्णधारास विनंती आपण नाणेफेक करून घ्यायचं जेणेकरून आपला पुढील सामना असेल. लगेचच आपला कौल या ठिकाणी कळवून सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतो श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित श्री पाणबुडी देवी चषक 2024 या स्पर्धेतील एक महत्वाचा सामना पाणबुडी 11 ब विरुद्ध सुमित 11 यांच्या दरम्यान. दीपसाई 11 आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर कृपया नाणेफेकसाठी यायचं आहे. चला टीम सुमित 11 अंपायर डिसिजन विल बी द फायनल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला प्लीज फास्ट खेळा. पंचांच्या निर्णयामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाहीये आणि या कमिटीचा अंतिम निर्णय असे लक्ष द्या. सुमित 11 चला प्लीज फास्ट खेळा. अगदी 9 चेंडूचा इशारा दिलाय तो 9 चेंडूचा इशारा कायम असेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. इथे स्पर्धेला ऑलरेडी विलंब झालाय. कृपया पंचांनी मैदानाचा ताबा घेतलाय. सामन्याला सुरुवात होते. सुमित 11 पाणबुडी बी संघ आपणास विनंती असेल कृपया पंचांशी वाद न घालता पंचांनी दिलेला निर्णय हा महत्वाचा आहे. दीपसाई संघाचा या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहे. बलेकर 11 आपणास विनंती आहे आपला कर्णधार. पेनल्टी नाहीये. सामन्याला सुरुवात करावी. नाणेफेक होते.
टीमची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. चला फास्ट खेळा प्लीज. छत्तीस धावा धावफलकावर. चला विनंती असेल आपण थोडस स्पीडअप करूया, मॅचला गती देऊया. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. तिकडे सामन्याला सुरुवात करायची आहे. संजय दादा आगिवले यांच्या हस्ते दीपसाई 11 आणि बलेकर 11 यांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कौल यानंतरचा सामना आहे. सामन्याला सुरुवात होते. पाहूया, एक महत्वाचा सामना आहे, रोमांचक सामना आहे. पाणबुडी चषक 2024 आणि या स्पर्धेतील आज अनेक नामवंत खेळाडू टेनिस क्रिकेट पटलावरील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. पुढे एकदा या सर्वच खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेन आणि थेट वळतोय स्पर्धेकडे. स्पीडअप करा प्लीज. 36 धावा. गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. सचिन. सचिन आले अगदी. सचिनचा पहिला चेंडू पायावर टाकलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पार, आर पार, षटकार. समुंदर में नहा के और भी हो गई हो. समुंदर में नहा के और भी. सचिनचा हा चेंडू अगदी उंदर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्वतःवर नाराज आहेत सचिन. ज्या प्रकारे सचिन यांनी या मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता. अवघी एक धाव प्राप्त होईल. सचिन स्वतः ठेवतील स्ट्राईक. 2 षटका अखेर. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 43. दोन षटका अखेर 43 धावा. काय फलंदाजी राहिले. आकाश असतील, राहुल असतील. आकाशांच्या बॅट मधून 4 षटकार आणि राहुल यांनी 2 षटकार ठोकलेत. म्हणजेच काय तर 6 षटकाराच्या मदतीने 24 धावा या षटकाराच्या मदतीने आल्यात आणि टीमची टोटल 2 षटकामध्ये जाऊन अगदी 43 जाऊन पोहोचले. अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. बॉलर नेम मई आलेत. या 6 चेंडूमध्ये कितपत मजल मारली जाईल. पाणबुडी 11 ब प्रथमतः फलंदाजी करते आणि कशा प्रकारे पाणबुडीचा खेळ राहील. पहिला चेंडू मई यांचा अगदी उजवा पाय वाकवला आणि चेंडूला ठोकलाय. मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. या षटकाराने पहिल्याच चेंडूवर धावसंख्या 49. आकाशाच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा येतोय हा नेत्रदीपक फटका. सलगचा दुसरा मोठा धमाका. षटकार आणि सांघिक अर्धशतक धावफलकावर. टीमची टोटल 55. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. काय फलंदाजी केली आकाश या खेळाडूने. ज्या प्रकारे मोठे मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो
आणि फॉलोइंग स्वीपचा हा फटका जणू काही त्यांच्या आवडीचा फटका. काय फलंदाजी केली आहे या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्या या टीमने नोंदवली आहे 55 धावा. 55 धावा. आकाशांच्या बॅट मधून 6 षटकार आले. काय फलंदाजी केली, समोर आक्रमण केले प्रत्येक गोलंदाजावर. मईचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, हलकासा चेंडू कट झाला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. मई यांनी 2 षटकार आल्यानंतर मात्र पुनरागमन केलंय आणि हा चांगला चेंडू हाताळला जातोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 55 धावा. चौथा चेंडू हाफ व्हॉली होता, ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या 56. या सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाईल. आकाश यांच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालाय. 56 रन्स ऑन बोर्ड. पाचवा चेंडू क्रॉस बॅटेड फटका. मिड विकेट आहे सीमारेषा लगत. एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. राहुल यांच्या खात्यामध्ये एक धाव. एकेरी दुहेरीने मात्र धावसंख्या पुढे घेऊन जात असताना 57 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष असेल या अंतिम षटकातील पहिल्या डावाचा. अखेरचा चेंडू किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणारा हा चेंडू. शेवटच्या चेंडूवर अगदी लोअर फुलटॉस होता आणि या फुलटॉस चेंडूवर फुलटोल बसेल. शेवटच्या चेंडूवर आकाशाने षटकार प्राप्त केला. पहिल्या डावाचे होते सांगता. पहिल्या डावा अखेर 63 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंद केली आहे आणि 64 धावांचं लक्ष असेल टीम सुमित 11 64 रन्स टू विन. Jazz in the mix, jazz in the mix, jazz in the mix. पाणी घेऊन जायचं कृपया. पाणबुडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. त्यानंतरचा जो सामना आहे बलेकर 11 विरुद्ध दिपसा 11. दिपसा 11 संघाने नाणेफेक जिंकलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यानंतरच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहायचंय. तू घेत काय नाही तिथे लगेच तसं नसतं काय. आपल्याला सुरुवात करायची आहे. पाणबुडी 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. सामन्याला सुरुवात नवीन चेंडू या ठिकाणी द्यायचा आहे. फिल्डिंग लावून ताबा घेतलाय. सामन्याला सुरुवात होते. पाणबुडी 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. वेळ नको या ठिकाणी. आपल्याला वेळेला फार महत्व आहे. याच्यानंतरचा सामना देखील लगेच सुरू करण्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय. नाणेफेक झालाय आणि त्यानंतरचा सामना असेल प्रीतम 11 विरुद्ध अष्टविनायक. प्रीतम 11 विरुद्ध अष्टविनायक. यानंतरचा
यानंतर होणाऱ्या सामन्यानंतरचा पुढील सामना. यानंतर सामना होणार आहे रामदासभाई 11 विरुद्ध दीपसाई 11. सामन्याला सुरुवात. सामन्याला सुरुवात होते. जाधव सर आपणास विनंती करतोय की त्वरितच या स्पर्धेला आपण संपवायच्यात. मी आपणास विनंती करतो यापुढील समालोचन आपण करावं. चला मॅचला करूया सुरुवात. सलामीचे फलंदाज 64 धावांचं लक्ष्य सुमित 11. 2 आघाडीचे फलंदाज. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. वासुदेव आणि नॉन स्ट्राईकला आहेत प्रशांत. 2 सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती कशा प्रकारे खेळ करतील याची देखील उत्कंठा असेल. षटक क्रमांक 1 गोलंदाज बॉलर नेम राहुल पाटील. या आघाडीला चांगली खेळ केले त्यांनी देखील येऊन. राहुल पाटील यांचा पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. अगदी चेंडू पडल्यानंतर सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर अगदी अचूक टप्पा, योग्य दिशा. या डावाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने होत असताना हाफ ट्रॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. जर पाठलाग करायचा असेल तर एका फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. सोनूसाठी हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर अगदी मागे धावत जावत असताना एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न झालाय. तेरीचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण थोडंसं अगदी खराब राहिलंय. ज्या प्रकारे या 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त केल्यात. सोनू यांनी खातं उघडले. टीमचा धावांचा श्री गणेशा होत असताना 2 धावा. पहिल्या डावामध्ये आकाश यांनी जी फलंदाजी केली आहे 47 धावांची नाबाद खेळी. बॅटची आतली कडा थर्ड मॅन आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. काय क्षेत्ररक्षण केलंय. अगदी तत्पर आहे क्षेत्ररक्षक. वेगाने चेंडू त्यांच्यापर्यंत गेला परंतु ज्या प्रकारे चेंडू पकडल्यानंतर फेक केले. या स्पर्धेमध्ये आकाश यांनी ठोकलेल्या नाबाद 47 धावा या वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे आजच्या या दिवसभरातील खेळातील. चेंडू अगदी कट करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त ओसरी. चेंडूला वेग पाहायला मिळाला. चेंडूचा अगदी वेगाने फलंदाजाला बीट केला. 1 to go. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 2-1. शेवटचा चेंडू देखील क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी ऑफस्टम यॉर्कर टाकला जातोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिला षटक अगदी यशस्वी षटक राहुल पाटील यांचं. 2-1. चला पानबुडी ब फास्ट करा प्लीज. श्री पानबुडी देवी कला मंच अगदी मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी रितेश. रितेशचा पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा हलकासा कट झाला चेंडू. डॉट बॉलची होते सांगता. निर्धाव चेंडू अगदी
कोकणची लोककला जपण्याचा या मंडळाने प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश देखील आलंय. मुंबई सारख्या या आर्थिक शहरामध्ये या मंडळाचे कार्य उल्लेखनीय राहिले. संपूर्ण शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा चेंडू शरीरावर आदळल्यानंतर अगदी फाईन लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेल्या डीप वरून 1 धाव. या सिंगलने टीमची टोटल 3 धावा. सिंगल डबलने धावसंख्या मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. कौतुक व्हायला पाहिजे राहुल पाटील यांचं. पहिलं षटक चांगलं हाताळलं. रितेश यांनी देखील 2 चेंडू चांगले हाताळलेत. रितेशचा हा गुडलेंथला हिट झालेला चेंडू ऑन साईडला वळवलाय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने तुम्ही म्हटल्या संघासाठी या सुमित 11 साठी कशी कामगिरी करतील. शंकर पहिला चेंडू ऑन साईडला अगदी फटका खेळला. 1 धाव या चेंडूवर देखील प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवर शंकर यांनी स्वतःचं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 5 धावा. 1 to go. या स्पर्धेमध्ये निश्चांक नोंदवला जाईल का. अगदी ज्या प्रकारे सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली आहे पाणबुडी 11 ब 63 धावा आणि या सामन्यामध्ये लो स्कोरिंग देखील सामना आपण पाहतोय. अगदी शेवटचा चेंडू शेष असेल. रितेशचा शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर शॉलम पूल होईल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार. पाणबुडी चषक षटकार. अगदी दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. टीमची धावसंख्या 11 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे तब्बल 53 धावा. 6 चेंडू 53 धावा अशक्य असं आव्हान आणि सामना आता पूर्णपणे पाणबुडी 11 ब संघाच्या माध्यमातून. स्वरूपचा पहिला चेंडू अगदी हलकासा कट झाला. शंकर यांना काही चेंडू कळला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. स्वरूप अंतिम षटक हाताळत असताना आता मात्र विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. काय खेळ राहिलाय. पाणबुडी 11 ब फलंदाजी करत असताना आक्रमक खेळ आणि गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी. हाफ ट्रॅकर होता. हुक केलाय. चेंडू लॉंग लेग सीमारेषा पलीकडे अगदी जाईल का. यस. पंचांचा इशारा नो. चेंडूचा अगदी इशारा केला जात. अगदी पंच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस पंच. पंच चौकार की षटकार. यस. या चेंडूवर अगदी चौकार प्राप्त होतोय आणि 9 चेंडू म्हणजेच काय तर 4 + 1 16 धावा. चला फास्ट करा प्लीज. सोळा धावा धावफलकावर. 2 होत असताना कुणाल आलेत गोलंदाजीसाठी. अगदी 9 चेंडूची सांगता झाले म्हणजेच काय तर हा चेंडू फ्री हिटचा असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. शंकर यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. ज्या प्रकारचा फ्री हिटचा चेंडू. कुणाल गोलंदाजीसाठी आलेत. बदली गोलंदाज. कुणालचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी ज्या वेगाने बॅट फिरले नाराज आहेत स्वतःवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु या चेंडूवर मात्र. चला नेक्स्ट मॅच दिपसाई 11 शतकसाठी सज्ज राहायचंय. कैलासवासी रामदासभाई बलेकर स्मृती 11 आपण
फलंदाजीसाठी सज्ज राहायचंय. पूर्णपणे एकतर्फी झालाय पाणबुडी. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. दीपसाई 11 कृपया फास्ट मध्ये जरा. दीपसाई 11 आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे.